माझे 8-10 लोकांना विचारलं का भाऊ मी याचा फॉर्म भरायला चाललो, त्यानंतर लोकांच्या प्रक्रिया घेतल्या, लोकांच्या डोर टू डोर आतापर्यंत तुमच्या वार्डात 3-4 चक्कर झाले असतील माझे, बरोबर. रोज एकच समजून सांगत आहोत की पेपराच्या माध्यमातून मी तुमचा समाज प्रबोधन करत आहोत, जागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत. कशासाठी? थोडेसे वाचल्यानंतर विचार करा. 26 तारखेला आपण सभा लावू, बरोबर. खुला प्रचार करण्याचा वेळ नव्हता आपल्याजवळ, है ना. जो काही प्रचार होता संदीप दाव हा आपला गुपित होता, तो मूव टू मूव म्हणजे डोर टू डोर जाणे, याचा परिचय देणे. जो उभा केलेला उमेदवार आहे हा आहे योगेश बावणे. हा स्वतः संपादक आहे विदर्भ नंदन या वृत्तपत्राचा. त्याची पार्श्वभूमी काय आहे? आपण जरी याला आज निवडून दिलो नाही तरी तो आपल्या समस्या रेखाटत राहते, त्याचं तो काम आहे ना. तो जर्नलिस्ट आहे, तो पत्रकार आहे, तो करत राहील. मेन मुद्दा हा आहे की गेल्या 5 वर्षाआधी मीच तुमचा गुन्हेगार बनून तुमच्या लोकांपर्यंत त्या बाईला हात धरून घेऊन आलो. यासाठी किती व्यक्ती MSW ती मला वाटला कुठेतरी शिकली आहे समाजाचा. MSW म्हणजे कोणता? सामाजिक आणि लोकशाहीचा तिला अनुभव असल्यामुळे आपण तिचा साथ दिला. ऍक्च्युली तिनं आपली जात दाखवली. BJPच्या पक्षात 15 लाख रुपये घेऊन ते प्रवेश घेतली. आपल्या लोकांना प्रवेशाबद्दल कुठली माहिती दिली नाही. आपण प्रवेश घेतली त्यावेळेस स्वतंत्र होतो ना, आपल्या हक्कासाठी आजही स्वतंत्रच आहोत. मेन मुद्दा हा आहे की आपली लढाई आहे जिथं पट्टे नाहीत. हा जो एरिया आहे नदी पात्रावर बसलेला एरिया, याला पट्ट्यात रूपांतर करणे मेन गोष्ट. ते का बरं? तर आपण 2013 पासून नाही तर बहुतेक किती वर्षापासून तुम्ही इथं वसील आहात? 2011. म्हणजे जे 13 पर्यंत इथं आहेत है ना, 13 पर्यंत जे होंगे उसका होंगा 11 वाल्या प्रत्येकांना पट्टे लागू होतात कायद्याने. 11 नंतरला लागू होत नाही. आई ऐकून घ्या, नाही तर मी म्हणलं का माझ्या घरचे पट्टे आहेत ना, मी काही करोडपती नाही. कायद्यात जो असते ते सांगून राहिलो. 11 पर्यंत जे लोक इथं इमला 2011 पासून आधीपासून जे वास्तव त्यांना निपटवण्याचा आदेश दिला आहे. पण आपण जो निवडून देतो हा लोकशाहीचा जो उमेदवार आहे तो म्हणजे आपला वकील. जसा कोर्टात जज आणि फक्त वकील टॉकिंग करते, फिर्यादीला बोलू देत नाही, आरोपीला बोलता येत नाही, आहे ना. अशीच गोष्ट आहे ना काकू, वकीलच जज सोबत बोलते. आपण सगळे फिर्यादी आहोत, आपण समस्याग्रस्त आहोत, पण आपण निवडून गेलेला आपला वकील कोण? आपला उमेदवार. हा तिथं यासाठी पाठवायचा आहे आपल्या समस्याचा ग्राउंड लेवलवर तो विचार करेल. पण त्यानं संघर्ष करून तो स्वतः पत्रकार बनला, स्वतःचा वृत्तपत्र छापला आणि तो आता संघटना त्याची सांगतो. आपला एक मुद्दा एकच आहे की या अंधारातून बाहेर निघणे. पूरग्रस्त झालो तेव्हापासून ह्या रस्त्याची तुम्ही आता रोज आवक जावक करणारे तुम्हीच लोक आहात. बाजाराला तुमचा भीमराव मेश्रामही नगरसेवक तिथं बाजाराला जाते, पण त्याला समजत नाही त्या का लिहायचा म्हणून. तो आपल्यापर्यंत तुमचा आपल्याला समजला भाऊ, आपल्याला समजला की हा कसा रेखाटता येईल. जेव्हा आपण लोकशाहीची लोक त्या उमेदवाराला एखादी समस्या सांगून हा त्याची समस्या त्या जजले सांगाल वकील बनून, तेव्हा आपलं काम होईल. आता मी आपल्या समस्याबद्दल बोललो ना, आपला काही परिचय नाही, माझ्या फॅक्टर गिक्टर नाहीत नव्हत्या, मी सर्वसामान्य माणूस आहो. हा जो व्यक्ती आता स्वतःचा परिचय देईल. मित्रो, मी योगेश बावणे तुमच्या मौदा नगरपंचायतमध्ये गेल्या 25 वर्षापासून राहत आहो. वार्ड नंबर 14 मध्ये माझं घर आहे. डॉक्टर बावणे माझे वडील होते, ते सामाजिक कार्यकर्ते होते. व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणावर चालवत होते ते 2000 मध्ये. त्यावेळी ते इथं केसलापूर गाव आहे, तिथं चांगला परिचय आहे कारण ते समाजसेवा करत होते. आणि मी सुद्धा BSc ॲग्रिकल्चर शिकलेला आहे कृषीमध्ये, आणि पत्रकार म्हणून एक विदर्भ नंदन नावाचा वृत्तपत्र काढतो. ते माझ्या वडिलांनीच काढलेलं होतं. ते पुढे मग त्यांची डेथ झाली, बंद झालं, काही घडामोडी आल्या, नंतर मी पुन्हा सुरू केला. तो माझ्या नावानं आता तो रजिस्टर्ड आहे भारत सरकारमध्ये. विदर्भ नंदन नावाचा मी तो वृत्तपत्र चालवतो. बऱ्यापैकी आता विदर्भामध्ये आपला पेपर जातो. आणि भारतीय अन्याय निवारण मंच म्हणून आमचा संघटन आहे. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे
पट्टाधारक आहे किंवा घरकुल धारक आहे, ज्यांना अडचणी येतात, समाजात विविध अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्यासाठी आमचा संघटन कार्य करतो आणि पेपरच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या समस्या मांडतो. वेळोवेळी गावापर्यंत जातो. आम्ही गावागावात जाऊन ज्या प्रकारचं आता तुम्ही इथं वसलेले आहात, 2013 पासून तुम्ही लोक इथं आहात, वास्तव्यात आहात आणि सगळे लोक बाहेरचेच आहे, परंतु आपण भारतीय आहोत. पहिलं सर्वप्रथम लक्षात घ्या का आपण भारतीय आहोत आणि आपल्याला भारतीय या नात्याने आपल्याला आपल्या संविधानानं काही अधिकार दिलेले आहे. आपण 6 महिने जिथं वास्तव्य करतो त्या ठिकाणावर आपल्याला मूलभूत सोयी सुविधा पुरवठा करण्याची जबाबदारी स्थानिक जो प्रशासन असतो, ग्रामपंचायत असो, नगरपंचायत असो किंवा महानगरपालिका असो, त्यांची जबाबदारी असते की आपल्याला तो त्या मूलभूत गरजांचा पुरवठा करेल. आणि त्याकरिता चुनाव या माध्यमातून या संपूर्ण जे काही लोकशाहीवर जे काही आपल्या संघटना आहे, ग्रामपंचायत असो, नगरपंचायत असो, महानगरपालिका असो, तिथं किंवा आपला विधानसभा असो, लोकसभा असो, लोकसभेत दिल्लीत आपण खासदार पाठवतो, विधानसभेत आमदार पाठवतो, हे सगळे लोक आपण निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना आपले कार्य करणारे लोक, आपले समस्या सोडवणारे, आपल्यासाठी ते त्या ठिकाणावर जाऊन कायदे करतील, कायदे करून आपल्यासाठी ते आपल्या हितावह काम करतील, असा आमचा त्या म्हणजे मतदानाच्या माध्यमातून एक निवडलेल्या व्यक्तीमागे एक उद्देश असतो. आणि त्यासाठी आपण आता मी सुद्धा गरीबच आहे, मी काही खूप मोठा नेता नाही किंवा खूप काही केलं नाही आहे, अशा प्रकारचा कोणाला म्हणजे खूप काही केलं नाही आहे मी, परंतु काम करतो, पत्रकार नाही या नात्याने लिहितो, अभ्यास करतो, वाचन करतो, जो कायदा आहे शासनाचा त्याच्यावर पहिल्यांदा अभ्यास करतो, काय आहे खरं पुरा फायद्याचा आहे नाही फायद्याचा आहे, कुठं चुकते काय चुकते, तर त्याच्यानुसार कार्य करत आलेलो आहोत, कार्य करत आहे आणि करतच राहील, तो माझा कार्य आहे. परंतु आपल्या समस्या आहे, आज ज्या प्रकारे मी इथं तुमच्यामध्ये आलेलो आहोत, तुमच्यासोबत संवाद साधत आहे, माझा परिचय दिला आणि तुम्हाला माझा परिचय असेल, परंतु आपल्या ज्या समस्या आहे, आपण ज्याकरिता आज या मौदा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण एक आपला उमेदवार निवडून देणार आहोत. आपण आज एक असा व्यक्ती निवडणार आहोत येत्या 2 तारखेला की त्या व्यक्तीनं आमच्या ज्या मूलभूत गरजा आहे, अन्न वस्त्र निवाऱ्याच्या, अजून काही ज्या आरोग्याच्या आहे, ज्या काही आमच्या स्वच्छतेच्या आहे, ज्या काही आमच्या इथं अजून इतर समस्या आहे, त्या नगरपंचायतच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण तो आपला उमेदवार निवडून देणार आहोत. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण उमेदवार निवडत असताना आपली समस्या महत्वाची आहे. मौदा शहराची समस्या वेगळी आहे, आपली समस्या वेगळी आहे. आपण आज या ठिकाणावर 2011 पासून वास्तव्यास आहोत आणि 2011चा शासनाचा GR आहे की 2011 पर्यंत ज्या लोकांनी अतिक्रमण करून ते ज्या ठिकाणावर राहत आहे त्यांना नियमानुकूल करणे म्हणजे रेग्युलरायझेशन करणे. तर हा आमचा नियमानुकूल करण्याचा अधिकार आहे. शासनानं तो कायदा बनवलाय, GR बनवलाय, परंतु पुन्हा शासनाची एक योजना म्हणते, प्रधानमंत्री साहेबांची, आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी ते योजना काढली. जेव्हा 2014 मध्ये सत्ता आली, नंतर 17 त्यांनी ज्या प्रकारे सर्वांसाठी घरं, भारतात कोणीही बेघर राहणार नाही, मी 2024 पर्यंत सगळ्यांना पक्के घरं देणार अशी योजना तुम्ही ऐकलाय का कधी? असा माहिती कधी कानावर गेला का तुमच्या? का साहेबांना, मोदी साहेबांना काही योजना दिली होती की 2024 पर्यंत सगळं सबको मैं घर दे दूंगा, पूरे घर पक्के बनले का? आपले झाले? योजना आली, नक्कीच आली. मी त्याचा अभ्यास केला, कारण मी गावात गेलो त्यावेळी बऱ्याच लोकांनी घरं पडले होते. रिपोर्टिंग करताना ग्राउंड लेवलवर फिरतो मी, रिपोर्टिंग माईक घेऊन करतो. त्यावेळी म्हणलं हे तुमचा अधिकार आहे, म्हणून बोलणारा कोणी नव्हता आणि तो दाखवली, तुमची समस्या जनतेपर्यंत पोहोचवली, शासनपर्यंत गेली, ते पटकन तुमचा लाभ झाला. तर ह्या ज्या योजना आहे ह्या सरकार पूर्ण करू शकत नाही, सरकारकडे एवढा तिजोरीकडे हे नाही, परंतु आमच्या पट्ट्याच्या ज्या योजना आहेत, या पट्ट्याच्या योजना पूर्ण करणे हे नगरपंचायतचं काम आहे. कारण नगरपंचायत कशा स्वरूपात आपला पट्ट्याचा कारवाई करत, नगरपंचायतीचा तुमचा जो नगरसेवक जाणार आहे तो ठराव घेईल, आपला प्रश्न मांडेल ना, हे तुमचे जेवढे इथं आहे, तुम्ही वोटर्स आहे, इथचे नागरिक आहे, आज तुम्हा सगळ्याचा जे अतिक्रमण नोंदवही राहते ती तुमचा लेख पाहिजे का? अतिक्रमण नोंदवही तुम्ही दर्ज आहे सगळे लोक नगरपंचायतमध्ये, वोटर आहे तुमची तो नोंद आहे, टॅक्स आहे तुमचा तो नोंदच आहे, कोणत्या जागेवर आहे तेही नोंद आहे, 2011 पासूनची नोंद आहे. याच्याच अर्थ तुम्ही लाभधारक आहात.
तो म्हणजे कायद्यानुसार तुम्ही लाभधारक आहे. जो 2011 पर्यंत वास्तव्य करत आहे, हा जर झुडपी जंगलाची जागा आहे, प्रश्न एक होता, तर झुडपी जंगलाच्या जागेवर ते पट्टे देऊ शकत नव्हते आता मागच्यापर्यंत, या 4-6 महिन्यापर्यंत. हार्डली 2-3 महिन्यापूर्वी एक सुप्रीम कोर्टाचा आदेश आला का ज्या झुडपी जंगलाच्या जमिनी आहे त्यामध्ये अपवादात्मक जे अतिक्रमण झालेले आहे, अपवादात्मक म्हणजे जसे आपला 2011 आपल्याला सुविधा नव्हती, आपण आलो, बसलो, घर बांधले, बसलो, आता आपल्याला कोणी काढू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला का अपवादात्मक जे अतिक्रमण झाले आहे ते अतिक्रमण रेग्युलर करा, परंतु नव्यानं अतिक्रमण होऊ देऊ नका, असा शासनानं आदेश काढला. म्हणजे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, तो आपल्याला लागू झाला, परंतु त्याचा लाभ आपल्याला अजूनच नाही मिळाला. कारण आपण जागृत नाही, आपल्याला कोणी जागृत करत नाही, कोणी आपल्याला सांगत नाही का असा तुमचा प्रावधान आहे. आपल्याला पार्टी येईल, काँग्रेस येईल, बीजेपी येईल, ते त्यांचा अजेंडा चालवतील, हायकमांडनं चालतील, नगरसेवक त्यांचा हायकमांडनं चालेल, नगराध्यक्ष त्यांचा हायकमांडनं चालेल, आमदार खासदार त्यांचा हायकमांडनं चालेल. ते तिजोरीच्या हिशोबाने चालतील, काही जनतेच्या विचाराने चालणारे लोक नाही आहे. परंतु आपण जर आपला एक व्यक्तिमत्व असा निवडला की आमच्या अधिकारासाठी तो बोलू शकते, आमचा हा जो GR नुसार आमची नोंद झाली पाहिजे, आम्हाला सगळ्यांना पट्टे मिळाले पाहिजे, याचा प्रस्ताव तो नगरपंचायत मध्ये मांडून तो ठराव घेऊन नगराध्यक्षाकडून तो मंजूर करून घेऊ शकतो. त्यानंतरच आपल्याला तो प्रस्तावाच्या आधारावर तहसील झाला, कलेक्टर झाला, यांच्याकडून आपल्याला पट्टा मिळेल, महसूल खात्याकडून आपल्याला पट्टा मिळेल. परंतु आज प्रश्न असा आला आहे की आपण सगळे कोणत्या ना कोणत्या पार्टीकडे जुळलेले एक विचारधारेनं राहतो की नाही बा, हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे. आपण सगळे म्हणजे वेगळे वेगळे विभागलेले आहे, याच्यातून आपलं ते शोषण केल्या जाते. आज राजकारणाचा असा टप्पा आहे, मी तर कोणत्या पक्षात गेलो नाही आजपर्यंत, कोणत्या पक्षाचा काही दुपट्टा घालला नाही किंवा सभासद बनलो नाही, कारण मला माहित आहे हा पक्ष काय, या पक्षाचा जो कोणी जर आमदार खासदारही असेल त्याला विचारा तर त्यालाच काही माहित नाही राहत का कायद्याचा, कोणता कायद्याला काही करणंच नाही राहत ना, त्याला फक्त टवाळक्या करणं राहते, 4 लोक जमवणं राहते, दारू हे ते देणं राहते ना, माग मारा आडवी बॉटल, उभी बॉटल. तर ह्या आडवी उभ्या बॉटल मध्ये आपला नुकसान. म्हणून जाणकार तुम्ही आहात, समजदारही तुम्ही आहात, आणि तुम्ही एक मजूर आहात, एक मध्यमवर्गीय आहात, एक तुमच्या गरजा आहेत, त्याच्यासाठी आपण एकत्र येऊ. आपण आज जे गर्दी आपण बसलेले आहोत, कारण आपली समस्या आहे, आपल्याला वाटते का आमची समस्या आहे, आमचा पक्का घर झाला पाहिजे, आमच्याकडे शासनाचा जो काही पण म्हणजे सोयी सुविधा आहे त्या आल्या पाहिजे, परंतु आपल्याकडे पक्का कागद नसल्यामुळे आपण काही त्याचं हे करू शकत नाही. हे आपल्या एकता नगरची परिस्थिती आहे, चक्रधर नगरची हीच परिस्थिती आहे. चक्रधर नगरची वेगळी परिस्थिती आहे ना, ही परिस्थिती आहे कारण चक्रधर नगर हा पूरबुडीत आहे, झुडपीमध्ये असला परंतु पूरबुडीत आहे, रेड झोन मध्ये बसलेला आहे, त्याचा पुनर्वसन होणे महत्वाचं आहे. कारण 4 महिने तो अशा याच्यात वास्तव्य करते, सर्प इचून तो पूर कधी काय येईल ना, कधी वाहून जाईल ना, कधी सामान काढायला गाडी भेटते का नाही भेटत, अशीच परिस्थिती आहे. पण याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. मोठे मोठे नेते आहेत, मी काही नाही बोलत, मी कोणीच नाही, नेता नाही आहे, पण जो नेता म्हणते ना, जो पार्टी चालवते, जो ज्याच्या हातात तिजोरीची चाबी आहे, त्यानं विचार करायला पाहिजे माणसाचा. करू शकत नाही. का करू शकत नाही? तुम्ही समजदार आहे, त्याचा विचार तुम्ही राजकारणाच्या दृष्टिकोनातून करू शकता, तर तो का बरं नाही करू शकत? काहीतरी त्याच्या मागे कोणाची ना कोणाचं काहीतरी राजकारण असेल. आणि आपला ज्या प्रकारे नाथनगर आज आपले सगळे जे इथं बसलेले लोक आमच्या सोबत आलेले हे तर पट्टाधारक आहेत, परंतु यांचा रेड झोन मध्ये पट्ट्याचा हे आला आहे. या लोकांचा पुनर्वसन जो करण्यात आला तो एक षडयंत्र होता माझ्या मते. तुम्हाला का समजते का नाही समजत त्यावर आपण बोलू, परंतु सरकार रेड झोन मध्ये पुनर्वास करू शकत नाही, पुनर्वसन करू शकत नाही. तुम्हाला जर समजत असेल तर इथं पाणीच आहे, बुडीत आहे, रेड झोन दिलाय कलेक्टरनं, लाल लकीर मारलाय का इथं पाणी भरू शकते, इथं मानव जीवन वस्ती करू शकत नाही. तुम्ही नेता आहे, तुम्ही मंत्री आहे, जे कोणी आहे, मोठे असाल तुम्ही, आम्ही लहान आहोत, गरीब आम्हाला समजत नाही, आमचे अधिकार मिळत नाही, आम्ही त्याच्यासाठी झटत राहतो.
परंतु तिथं बसवायची गरज नसताना सुद्धा त्यांनी बसवलं, कारण त्यांना दवाखाना बांधायचा होता. हे लोक तिथं बसले. लहान होतो मी तेव्हापासून पाहत आलो. नंतर समज आली. आधी असंच आम्हाला वाटत होता, समजत नव्हता ना, आम्ही शिकले नव्हतो. ते कामं धंदे इकडे तिकडे बाकी जीवन पैदा झाल्यावर मोठा होता शिकते. तर हे लोक बसले होते त्यावेळी आम्हाला मग दवाखाना आला. म्हणजे त्यावेळी यांना कशा प्रकारे तिथून षडयंत्र करून त्या ठिकाणावर बसवण्यात चांगला झाला, वाईटाचा नाही म्हणत आहे. तिथं परेशान होते, सुविधा नव्हतं. कोणत्या तरी ठिकाणावर एक वास्तव्य मिळाला, एक आधार मिळाला. परंतु तुम्ही आधार देत असताना समग्र विकासाचा विचार करायला पाहिजे. तुम्ही जमीन घेऊन कुठंतरी त्यांना पुनर्वसन करू शकता. हे जे काही आता आपण दुसऱ्या मुद्द्यावर येऊ का, आपल्या क्षेत्रामध्ये आता 3 जे आमच्या मुख्य समस्या आहे. बाकी तिकडे लेआउट तर पडलाच आहे, तो येणे आहे, टीपी नाही आहे, रस्तेही नाही आहे, लाईनही नाही आहे, नालीही नाही. नगरपंचायत काय सुविधा देऊ शकत नाही, कारण टीपी नाही आहे, टाउन प्लॅनिंग मंजूर नाही आहे, येणे आहे. हमारी जवाबदारी नहीं है। हाँ, तो ये क्या जवाबदारी नहीं है? तो इसी सारे समस्याओं को वहाँ जाकर ये चीजें बोल सकता है, अपनी बाजू रख सकता है, तो अपन कुछ कर सकते हैं. अदरवाइज अगर अपना ऐसा कोई नेतृत्व नहीं है, अगर अपन पार्टियों को देखते हैं तो पार्टियों का भी नेतृत्व इस बारे में क्या सोचता है, वो उदासीन है क्या, ये भी देखना जरूरी है. अगर पार्टी का नेतृत्व अपने पार्टी कमांड के बारे में ही सोच रहा है, उसको इतना सारी चीजें नहीं है समझ में आ रहा, तो वो कुछ नहीं कर सकता. स्लम रिहॅबिलिटेशन, जसा स्लम झोपडपट्टी पुनर्वसन, स्वच्छता निर्मूलन 1971 कायदा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्या कायद्यानुसार जे काही झोपडपट्ट्या वसतात त्याच्यामध्ये, आणि आपला जो महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण आखलेलं आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी 2025, आता आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्या धोरणामध्ये सुद्धा त्या कायद्याच्या कलमनुसार याचा पुनर्वसन करण्याचा प्रावधान आहे. परंतु हा प्रावधान असताना सुद्धा सरकार आपल्यावर अन्याय करत आहे. मला तरी वाटते अन्याय करत आहे. आपण राहत आहोत, आपला काहीतरी इगो असेल किंवा आपली काहीतरी अडचण असेल, आपण या गोष्टी समजू शकत नाही का, माझा कोणता पार्टी आहे तर माझा इगो आहे, त्या पार्टी माझी मी निगडीत आहे. पार्टी म्हणजे माझा रक्त आहे, सर्व काही आहे त्याच्या विरुद्ध, कारण माझा मेंदू चालत नाही, मी विचार करू शकत नाही, कारण पार्टी जेवढा मेंदूत टाकाल तेवढाच काम करू माझा उद्देश आहे. तर ठीक आहे, नाही समजून येत आहे त्यात काही हे नाही. सगळं झाला. मग एक दिवस आता यांनी तयारी केली होती, भाऊनं पूर्णच तयारी झाली तर आपल्याला मी लोकांसोबत अशी मिटिंग घेतली आहे म्हणे, जसं मी आता सांगत आहे. भाऊनं आत्ता सांगितलं थोड्या वेळापूर्वी, तुम्हाला आंदोलन केलं, इकडे नेलं तिकडे नेलं, बातम्या पाठवत राहायचा भाऊ, मी लिहून आपल्या पेपरमधून जागृती यांच्या समस्या मांडत राहता. आता हे पाठवायचे आपलं कामच आहे, लिहिणं मांडणं. आता यांनी म्हटलं का आपला उमेदवार, आता त्यावेळी त्या पोराचा जो कास्ट आहे तो परराज्याचा आहे, एमपी का आहे कास्ट, तर ते मग आपल्याला बातमी द्यायची आहे बा का बा असं आमच्यावर अन्याय होत आहे, तुम्ही तुमच्या पेपरवरून लिहा आहे का होत आहे बा. तिथं जास्त लिहिलेलीच आहे ना, कॅटेगरी देते पण काऊन कटत आहे. म्हणलं आपण तहसीलदाराकडे जाऊ, पहिल्यांदा चौकशी करू, त्याच्यानंतर एक निर्णय घेऊ. आणि ना इथं तुम्ही द्यालही निवडून द्यालही, माझी इच्छा नाही आहे का एवढा हे, पण तुम्ही दिलेही तरी माझा जो कार्य आहे तुमच्यासाठी जो शब्द दिला तो करण्याचा तो करीनच, नाही दिले तरी जो हे करत आहे ते लिहिनच ना, ते करीनच, तो काही हे नाही. परंतु या घडामोडीमुळे आज मी इथं आहे. या घडामोडीमुळे आम्ही लोकांना फॉर्म भरला, आमच्यासोबत काही पैसे नाही किंवा मी म्हणलं माझ्याजवळ काही पैसे नाही, त्यांनीच पैसे लावले, त्याच लोकांनी जमा केले, तेच लोक करत आहे, सर्व खर्च तेच चालवत आहे, ते जे प्रचाराचा जे माध्यम आहे तेच करत आहे. ते आम्ही तुमच्यापर्यंत आणलं आहे, समस्या मी समजलेलं आहे, माझ्या लक्षात आले आहे. तुम्ही साथ द्या तर नक्कीच आपण सोडवण्याचा 110% आपण विश्वास देऊ. कायद्यानं सोडवू, जे सुटू शकते तेच बोलत आहो, काही बाहेरची गोष्ट नाही आहे. शासन ने जब कायदा निकाला, दीनदयाल उपाध्याय अर्थसहाय्य योजना क्यों निकाला, जिसके पास किराए से रह रहा है मतदाता है उसको अपन जगह उपलब्ध करवा देंगे, कहीं छोटा सा जगह खरीद देंगे, 50,000 दे देंगे या जो भी 1 लाख, और उसके बाद में उसको घर बना देंगे, वहाँ पर योजना देंगे, वो हो गया उसका माझा घर माझा अधिकार. जो धोरण है शासनाने आखला है कर देंगे. अरे वो कर देना, लिस्ट पड़ी है नहीं, इतने किराए से रह रहे करके ही नहीं दे रहा. और दूसरी बात,
2024 पर्यंत सर्वांना घरे. सर्वांना घरेचा अर्थ आहे जे अतिक्रमणात आहेत, तुम्ही लोक बेघरधारक यांनाही घर आहे. इथं GR मध्ये आहे अतिक्रमणधाराचा पक्का त्यांना पट्टा करने ना पुनर्वसन करून त्यांना हे दे. वो भी नहीं कर रहे क्योंकि हमारे नेता को हमारी कुछ पड़ी नहीं. बहुत बड़ा नेता है ना, हमको तो क्या है, अभी खाना मिलेगा तो जाएंगे, आएगा गाड़ी से, रैली होंगे, बजेंगे, बड़े बड़े नेते आएंगे, आजू बाजू में रहेंगे, बोल के चला जाएगा. बाकी उसको क्या पड़ी है, 2-4 साल बाद आएगा फिर बोलेगा कि अभी कर दे रहा हूँ, अभी निकाला हूँ, सब कुछ हो रहा, टाइम मार दे सबको पट्टे. तो इसके लिए हमारा जो भी कुछ आज तक होता हुआ शोषण है ये रोकना है, ये हमारी भारतीय न्याय निवारण मंच की. तो अभी आप लोग कुछ बता सकते हैं. मी तुम्हाला काही भाऊ काका काही बोलायचं आहे का? तुम्ही समस्या मांडा आपल्या. त्याला पुस्तक वाचायची गरज नाही, त्याला तोंडातच कायदा आहे. तुम्ही विचारा, बोला, बिलकुल बोला. तुम्हाला सिंपल लॉजिक, मला काही करोडपती नाव, मी पैसे यासाठी खर्च करून राहिलो. 7 वर्ष झाले आपण अंधारात